पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केलाय। माजी नगरसेवकासह 1261 मतदारांची अख्खी यादीच गायब झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे प्रभाग क्रमांक 12 चे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचंच नाव या मतदार यादीमधून गायब झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। यंदाही प्रभाग क्रमांक 12 मधून भालेकर हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। यामागे भाजपचा हात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने केला। विधानसभा आणि आत्ताची प्रारूप यादी दाखवत त्यांनी भाजपला धारेवर धरलंय। आता आपण पाहतो कालच महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात प्रारूप यादी प्रसिद्ध झाली। ज्यावेळेस आम्ही ती यादी आणली त्यावेळेस आम्हाला काय धक्का बसला। आपण पाहतोय की या ठिकाणी ही जी 7 नंबरची यादी आहे, 1261 नावांची ही जी यादी आहे, 7 नंबर यादी, बाकी संपूर्णच्या संपूर्ण आमच्या प्रभाग 12 मधून तवडेमधून चिखलीत ढकलण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी प्रशासनाला हाताशी धरून विरोधकांनी या ठिकाणी हा घोळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे की 1261 नावाची माझं नाव असलेल्या सहित ती यादी चिखली प्रभागात या ठिकाणी ढकललेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।